नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता सामान्य विज्ञान इयत्ता 8वी या विषयाला सुरुवात करत आहोत. प्रकरण पहिले, सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. यामध्ये प्रामुख्याने आपण जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता म्हणजे बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन, त्याचबरोबर वर्गीकरणासाठी विटाकर यांचे निकष व वर्गीकरण हे पाहणार आहोत. त्याचबरोबर सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण म्हणजेच क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. आता इथे जर तुम्ही बघितलं तर साधारणपणे सूक्ष्मजीव तुम्हाला याप्रमाणे आढळतील. तर या धड्यामध्ये आपण या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग आता सुरू करूया. सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. सुरुवातीला जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता का भासली म्हणजे बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन याची गरज का भासली ते पाहण्या अगोदर थोडंसं आपण इतिहासामध्ये डोकावूया. इतिहासामध्ये डोकावताना इसवी सन 1735 मध्ये कार्ल लिनियस यांनी या सजीवांना दोन सृष्टीमध्ये विभागले. एक म्हणजे वनस्पती सृष्टी आणि दुसरं म्हणजे प्राणी सृष्टी. त्यानंतर इसवी सन 1866 मध्ये हेकेल यांनी तीन सृष्टीमध्ये ते विभागलं. म्हणजेच एक म्हणजे प्रोटिस्टा, दुसरं वनस्पती आणि तिसरं प्राणी. तदनंतर 1925 मध्ये चॅटन यांनी पुन्हा सजीवांचे दोनच गट केले. यामध्ये एक आदिकेंद्रकी व दुसरा दृश्य केंद्रकी हा गट केला. तर इसवी सन 1938 मध्ये पोपलँड या शास्त्रज्ञांनी या सजीवांना चार सृष्टीमध्ये विभागले. ते म्हणजे प्रामुख्याने मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती सृष्टी व प्राणी सृष्टी. अशा पद्धतीने इतिहासामध्ये या सजीवांच्या वर्गीकरणाची आतापर्यंत आवश्यकता भासलेली होती. त्याप्रमाणे सजीवांचे वर्गीकरण सुचवण्यात आलेले होते. आता पुढे 2011च्या जनगणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व पाणी, समुद्र यामध्ये सर्व सजीव मिळून सुमारे 87 दशलक्ष जाती माहिती आहेत. किती जाती माहिती आहेत तर 87 दशलक्ष जाती आपल्याला ज्ञात आहेत. आणि या सर्व प्रचंड संख्येमध्ये असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांची गटामध्ये विभागणी व्हायला हवी अशी गरज भासली. आणि त्यामुळे सजीवांमध्ये असणारे साम्य व फरक हे लक्षात घेऊन त्या सजीवांचे गट व उपगट करण्यात आले. तर यामध्ये सजीवांचे जे गट आणि उपगट बनवण्याची जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेलाच जैविक वर्गीकरण असे म्हणतात. जैविक वर्गीकरण कशाला म्हणतात तर सजीवांचे जे गट बनवण्यात आले, उपगट बनवण्यात आले त्याच्या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण असे आपण म्हणतो. त्यानंतर रॉबर्ट हार्डिंग विटाकर या अमेरिकन परिस्थितिकी तज्ज्ञांनी इसवी सन 1969 मध्ये सजीवांची 5 गटामध्ये विभागणी केली. ही जी 5 गटामध्ये विभागणी केली तर त्याच्यासाठी त्यांनी कोणते निकष विचारात घेतले ते आता आपण पाहूया. पहिला निकष पेशींची जटिलता म्हणजेच कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. याच्यामध्ये आदिकेंद्रकी व दृश्य केंद्रकी पेशी अशा पद्धतीने त्यांनी विभागणी केली. पण त्याच्यासाठी निकष वापरला पेशींची जटिलता. त्यानंतर दुसरा जो निकष आहे तो आहे सजीवांचा प्रकार किंवा त्याच्यामध्ये असणारी जटिलता. मग हे जे सजीव आहेत मग हे सजीव एकपेशीय आहेत किंवा बहुपेशीय आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती पाहिजे एकपेशीय सजीव म्हणजे काय तर ज्या सजीवांचे शरीर एका पेशीने बनलेले असते
त्यांना एकपेशीय सजीव म्हणतात. ज्या सजीवांचे शरीर अनेक पेशींनी बनलेले असते त्यांना बहुपेशीय सजीव म्हणतात. अशा प्रकारे सजीवांचा प्रकार आणि जटिलता हा सुद्धा निकष विटाकर यांनी वर्गीकरणासाठी वापरला. त्यानंतर तिसरा जो निकष वापरला तो म्हणजे पोषणाचा प्रकार, मोड ऑफ न्यूट्रिशन. मग पोषणाचा प्रकार याच्यावरून वनस्पती या स्वयंपोषी असतात. स्वयंपोषी म्हणजे काय, तर ते स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. म्हणजेच प्रकाश संश्लेषणातून ते स्वतःच अन्न तयार करतात, म्हणून वनस्पती स्वयंपोषी आहे. कवके परपोषी आहेत, ते मृतावशेषातून अन्न शोषण करतात. जे मेलेले अवशेष आहेत त्याच्यामधून ही कवके अन्न शोषण करतात. तर प्राणी जे आहेत हे प्राणी परपोषी आहेत, म्हणजे ते भक्षण करतात. काही वनस्पती प्राणी यांच्यावरती ते आपलं आयुष्य जगतात. अशा प्रकारे पोषणाच्या प्रकारावरून वनस्पती, कवके आणि प्राणी ही विभागणी आहे. तर याच्यासाठी निकष आहे पोषणाचा प्रकार. चौथा निकष आहे तो म्हणजे जीवन पद्धती, लाईफस्टाईल. जीवन पद्धती कशी आहे, मग याच्यामध्ये उत्पादक, भक्षक आणि विघटक. उत्पादक वनस्पती आहेत, भक्षक प्राणी आहेत आणि विघटक म्हणजे विघटन करणारे ही कवके आहेत. अशा पद्धतीने जीवन पद्धती हा निकष या विटाकरणी लक्षात घेतला. आणि पाचवा निकष तो म्हणजे अनुवंशिक संबंध. अनुवंशिक संबंध जे आहेत याच्यामध्ये आदिकेंद्रकी, दुष्यकेंद्रकी, एकपेशीय, बहुपेशीय अशा पद्धतीने हे 5 निकष विटाकर यांनी विचारात घेतले. पहिला निकष पेशींची जटिलता, दुसरा सजीवांचा प्रकार, तिसरा पोषणाचा प्रकार, चौथा जीवन पद्धती आणि पाचवा अनुवंशिक संबंध. या निकषानुसार विटाकर यांनी वर्गीकरण केलं. मग हे जे वर्गीकरण केलं यामध्ये आता इथे तुम्हाला दिसते सजीवांचं वर्गीकरण आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. ह्या आदिकेंद्रकी मध्ये एकपेशीय सजीव आणि दृश्य केंद्रकीय मध्ये एकपेशीय आणि बहुपेशीय सजीव. एकपेशीय सजीवांमध्ये ज्या सृष्टी आहेत ते म्हणजे मोनेरा सृष्टी आणि सृष्टी प्रोटिस्टा. तर बहुपेशीय सजीवांमध्ये कवके, वनस्पती सृष्टी आणि प्राणी सृष्टी. कवके जे आहेत यांच्यामध्ये पेशीभित्तिका असते पण प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. वनस्पतीमध्ये सुद्धा पेशीभित्तिका असते पण प्रकाश संश्लेषण करू शकतात. आणि प्राणी सृष्टी जी आहे ही पेशीभित्तिका नसणारी आहे. अशा प्रकारे ही पंचसृष्टीचं वर्गीकरणाची पद्धत आहे. आता ही पहिली आपण सृष्टी बघणार आहोत. पहिली सृष्टी जी आहे ती म्हणजे सृष्टी मोनेरा. सृष्टी मोनेरा. या मोनेरा सृष्टीमध्ये त्याच्यासाठी एक आपण कृती करूया. काय कृती करायची, तर एक स्वच्छ काचपट्टीवर दही किंवा ताकाचा अगदी लहान थेंब घ्या. सूक्ष्मदर्शिकेमध्ये असणारी जी काचपट्टी आहे त्याचा अगदी लहान थेंब दह्याचा किंवा ताकाचा घ्यायचा. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिसळा त्याचं विरलन करण्यासाठी आणि त्याच्यावरती अलगद आच्छादन काच ठेवा आणि त्या सूक्ष्मदर्शिकेखाली त्या काचेचं निरीक्षण करा. तुम्हाला काय दिसेल, तर सूक्ष्मदर्शिका बघा या पद्धतीने सूक्ष्मदर्शिका आहे आणि निरीक्षण काच या ठिकाणी ठेवली जाते. आणि इथून ज्या वेळेला तुम्ही पाहाल त्यावेळेला तुम्हाला काय दिसेल ते बघा. तर याच्यामध्ये हालचाल करणारे अगदी लहान काडीपासून सूक्ष्मजीव जे असतात ते म्हणजे लॅक्टोबेसिलाई जीवाणू. पुन्हा बघा, जे हालचाल करणारे जीवाणू आहेत ते आहेत लॅक्टोबेसिलॉय जीवाणू. मग हे जे आहेत मोनेरा सृष्टी याच्यामध्ये विविध सजीव जे आहेत हे या पद्धतीने दिसतात. यांची काही नावं आहेत. याच्यामध्ये आहे स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी आणि त्यानंतर काही आपण हे सजीव जे दाखवलेले आहेत याच्यामध्ये आहे स्टॅफिलोकोकस ऑरियस. या पद्धतीने हे मोनेरा सृष्टीतले विविध जीवाणू आपण पाहू शकता. यांची नावं आपण लक्षात ठेवू शकता. तर अशा पद्धतीने ही मोनेरा सृष्टी आहे. या मोनेरा सृष्टीमध्ये सर्व प्रकारच्या जीवाणूंचा
व नीलहरित शैवालांचा समावेश होतो. जीवाणूंचा समावेश होतो, त्याचप्रमाणे नीलहरित शैवालांचा सुद्धा समावेश होतो. आता त्यांची लक्षणं काय आहे, तर मोनेरा सृष्टीमधील सजीवांची लक्षणे. पहिलं लक्षण, हे सर्व सजीव एकपेशीय असतात. कसे असतात सजीव, तर हे सर्व सजीव एकपेशीय असतात. दुसरं लक्षण, स्वयंपोषी असतात किंवा परपोषी असतात. स्वयंपोषी म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे, परपोषी म्हणजे अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असणारे. ह्या दोन्ही प्रकारचे सजीव याच्यामध्ये असतात. हे आदिकेंद्रकीय असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात. यांच्यामध्ये पेशी अंगके नाही आहेत, तर हे पेशी अंगके नसतात. अशा प्रकारे हे मोनेरा सृष्टीतील सजीव जे आहेत यांची काही ही लक्षणं आहेत. मग आता हे मोनेरा सृष्टीतील सजीव बघितल्यानंतर आपली दुसरी सृष्टी जी बघणार आहे ती म्हणजे सृष्टी प्रोटिस्टा. प्रोटिस्टा सृष्टी आपण बघतोय. तर या प्रोटिस्टा सृष्टीसाठी आपण काय कृती करणार, तर एखाद्या डबक्यातील पाण्याचा एक थेंब काचपट्टीवर घ्यायचा आणि त्याचं पुन्हा त्या सूक्ष्मदर्शिकाखाली आपल्याला निरीक्षण करावं लागेल. त्यानंतर आपल्याला काय दिसेल, तर काही अनियमित आकाराचे सूक्ष्मजीव आपल्याला हालचाल करताना दिसतात. तर हे सजीव जे आहेत हे अमिबा आहेत. आता या प्रकारचे प्रोटिस्टा सृष्टीतील तुम्हाला सजीव दिसतील. हा अमिबा, त्यानंतर पॅरामेशियम आणि युग्लिना, वोल्वॉक्स, ह्या पद्धतीचे प्रोटिस्टा सृष्टीमधल्या सजीवांची ही उदाहरणं आहेत. तर या सजीवांची काही लक्षणं आहेत. तर त्या लक्षणामध्ये सर्वप्रथम प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव एकपेशीय असून पेशीत पटलबद्ध केंद्रक असते. सजीव कसे आहेत, एकपेशीय सजीव आहेत आणि त्यांच्यामध्ये पटलबद्ध केंद्रक आहे. प्रचलनासाठी छद्मपाद किंवा रोमके किंवा कशाभिका असतात. छद्मपाद हे अमिबा बघा, या अमिबाला छद्मपाद याप्रमाणे आहेत. त्यानंतर रोमके आहेत आणि कशाभिका आहेत. याचा वापर जो आहे हा कशासाठी होतो, तर हालचालीसाठी, प्रचलनासाठी याचा वापर होतो. उदाहरण, स्वयंपोषी आहेत. प्रोटिस्टा मधले स्वयंपोषी आहेत. उदाहरणार्थ युग्लिना, हा युग्लिना, वॉल्वॉक्स हा आहे. यांच्यामध्ये हरित लवके असतात. या पेशींमध्ये हरित लवके असतात, म्हणून ते प्रकाश संश्लेषणातून स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. तर काही परपोषी आहेत. उदाहरणार्थ अमिबा, पॅरामेशियम, प्लास्मोडियम हे जे आहेत हे परपोषी आहेत, म्हणजे हे स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही. अशी प्रोटिस्टा सृष्टीतील सजीवांची लक्षणं आपल्याला आढळून येतील. तर हे काही सजीव मी तुम्हाला दाखवतोय. तर साधारणपणे डबक्यामध्ये आढळणारे जे सूक्ष्मजीव आहेत हे या आकाराचे आपणास आढळून येते. आपल्या माहितीसाठी दाखवत आहे. तर या प्रकारचे सूक्ष्मजीव आपल्याला डबक्यामध्ये आढळून येतात. आता आपण तिसरी सृष्टी जी बघणार आहे ती म्हणजे सृष्टी कवके. कवक्यांची सृष्टी आपण बघणार आहे. त्याच्यासाठी कृती काय करणार आहे, तर पावाचा किंवा भाकरीचा तुकडा थोडा ओलसर करा व एका डबीत ठेवून त्याला झाकण लावा. 2 दिवसानंतर डबी उघडून पहा. त्या तुकड्यावर कापसासारखे पांढरे तंतू तुम्हाला वाढलेले दिसते. त्यातील काही तंतू काचपट्टीवर घ्या आणि सूक्ष्मदर्शिकाखाली त्याचं निरीक्षण आपल्याला करावं लागेल. तर हे निरीक्षण केल्यानंतर साधारणपणे तुम्हाला बघा, तर या पद्धतीची बुरशी जी आहे ही दिसेल. यालाच कवक असं म्हणतात. बुरशी हा एक कवकांचाच भाग आहे. लक्षणं काय आहेत यांची, तर याच्यामध्ये कवक सृष्टीमध्ये ही जे जीवाणू आहेत, ज्या सजीव आहेत ते परपोषी आहेत, म्हणजे अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहणारे आहेत, असंश्लेषी आहेत, दृश्य केंद्रकीय आहेत आणि या प्रकारच्या सजीवांचा याच्यामध्ये कवक सृष्टीमध्ये समावेश होतो. बहुसंख्य कवके ही
मृतोपजीवी आहेत, म्हणजे मेलेल्या सजीवांवरती जगणारी आहेत आणि कुजलेल्या कार्बनी पदार्थावर जगतात. त्यानंतर कवकांची पेशीभित्तिका जी आहे ही कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. कवकांची काही कवक तुम्हाला मी दाखवतोय, त्यांची पेशीभित्तिका ही कायटिन सारख्या जटिल शर्करेपासून बनलेली असते. काही कवके ही तंतुरूपी असतात आणि पेशी द्रव्यामध्ये असंख्य केंद्रके असतात. त्याचप्रमाणे कवक किंवा किण्व, त्यालाच आपण बेकर्स ईस्ट, बुरशी, ॲस्पेरजिलस जी मक्याच्या कणसावरील बुरशी आहे, आणि पेनिसिलियम, भूछत्रे, त्यालाच आपण मशरूम म्हणतो, ही काही कवकांची उदाहरणं आपल्याला सांगता येतील. आता हे जे वर्गीकरण झालं, त्यानंतर सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण. पृथ्वीवरील एकूण सूक्ष्मजीवांमध्ये सजीवांमध्ये सूक्ष्मजीव सर्वाधिक संख्येने आहे. तर त्याची विभागणी आपल्याला पुढील प्रमाणे करण्यात आलेली आहे. सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण बघा. तर सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण प्रामुख्याने आदिकेंद्रकी व दृश्यकेंद्रकी, त्यानंतर आदिकेंद्रकीमध्ये जीवाणू, दृश्यकेंद्रकीमध्ये आदिजीव, कवके आणि शैवाले, अशा प्रकारे सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. पुन्हा बघा, सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण आदिकेंद्रकी व दृश्यकेंद्रकी. आदिकेंद्रकीमध्ये जीवाणू, दृश्यकेंद्रकीमध्ये आदिजीव, कवके आणि शैवाल या प्रकारामध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण एकानंतर एक पाहूया. पहिला म्हणजे जीवाणू, बॅक्टेरिया आपण म्हणतो त्याला. तर जीवाणूचा आकार हा 1 mm ते 10 mm पर्यंत असतो. तर या जीवाणू साधारणपणे, आपल्याला मी काही जीवाणू दाखवलेले आहेत, हे वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू आहेत. काही जीवाणू हे गोलाणू असतात, काही दंडगोलाणू असतात, काही दंडाणू असतात, काही स्वल्प विरामाकृती असतात, तर काही सर्पिल आकार असतात. तर हे जे जीवाणू जे आहे, एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते. काही वेळा बरेच जीवाणू एकत्र येऊन त्यांच्या वसाहती बनवतात. जीवाणू काय करतात, एकच पेशी किंवा स्वतंत्र सजीव म्हणून जगते, परंतु बऱ्याच वेळेला ते एकत्र येऊन त्यांच्या वसाहती बनवतात. जीवाणू पेशी आदिकेंद्रकी आहे. ही पेशी कशी आहे, आदिकेंद्रकी. आपण अगोदर थोड्या वेळापूर्वी आपण बघितलेलं आहे आदिकेंद्रकी व दृश्यकेंद्रकी. त्याच्यामधील जीवाणू ही आदिकेंद्रकी आहे. या पेशीमध्ये केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात आणि पेशीभित्तिका असते. काय नसतं, तर केंद्रक नसतं, पटलयुक्त अंगक नसतात आणि पेशीभित्तिका मात्र इथे असते. बहुधा द्विखंडी भवनाने, म्हणजेच एका पेशीचे 2 भाग होऊन त्यांचं प्रजनन होतं. आता आपण आदिजीव, जो आकाराने सुमारे 200 mm पर्यंत असतो. मग हा आदिजीव, काही तुम्हाला मी आदिजीव दाखवतो. याच्यामध्ये पॅरामेशियम हा आदिजीव आहे, अँटॅमिबा हा एक आदिजीव आहे. तर या आदिजीवामध्ये माती, गोडेपाणी व समुद्रामध्ये हे आदिजीव आपल्याला आढळतात. काही इतर सजीवांच्या शरीरात राहतात व रोगास कारणीभूत ठरतात. आपल्याला वेगवेगळे जे काही रोग होतात, त्या रोगांना, काही रोगांसाठी हे आदिजीव कारणीभूत असतात. हे आदिजीव दृश्यकेंद्रकी पेशी असणारे एकपेशीय सजीव आहेत. प्रोटोझोआंच्या पेशी रचना, हालचालींचे अवयव, पोषण पद्धती यांच्यामध्ये मात्र या आदिजीवात विविधता आढळते. कशामध्ये, पेशी रचना, हालचालींचे अवयव आणि पोषण पद्धती याच्यामध्ये विविधता आढळते. प्रजनन द्विखंड पद्धतीने होते. द्विखंड म्हणजे एका शरीराचे 2 भाग होतात. खंड म्हणजे भाग होणे. त्याच्यासाठी तुम्हाला दाखवतो बघा. हा एक सजीव आहे. या सजीवाचे 2 केंद्र झाली, याचं विभाजन झालं आणि खंडन झालं. एका याच्यापासून खंडन होऊन 2 पेशी तयार झाल्या, म्हणजे हे द्विखंडन प्रजनन पद्धती. इथे सुद्धा बघा, हे पॅरामेशियम या पद्धतीने द्विखंडन पद्धतीने त्याचं प्रजनन होतंय. हायड्रामध्ये सुद्धा हे प्रजननाचं एक पद्धत आहे. उदाहरणार्थ अमिबा
पॅरमेशियम गढूळ पाण्यामध्ये आढळतात आणि स्वतंत्र जीवन जगतात. अँटीमिबा हिस्टोलिटिका हे म्हणजे अमांश होण्यासाठी कारणीभूत ठरतात. ज्यावेळेला पोटात दुखतं आपल्या त्या अमांशमुळे पोटात दुखतं, तर अँटीमिबा हिस्टोलिटिका हा जो आदिजीव आहे त्याच्यासाठी कारणीभूत ठरतो. त्याचप्रमाणे प्लाझ्मोडियम वायवॅक्स हा मलेरिया किंवा हिवताप होण्यासाठी हा आदिजीव कारणीभूत ठरतो. त्याचप्रमाणे युग्लिना जो आहे तो मात्र स्वयंपोषी आहे. आता आपण वळणार आहोत कवके. ही कवके आकाराने सुमारे 10 mm ते 100 mm पर्यंत असतात. ही कवके आपण अगोदर बघितली होती. पुन्हा हे कवके कुठे आढळतात, तर एक म्हणजे कुजणारे पदार्थ, वनस्पती व प्राण्यांची शरीरे, कार्बनी पदार्थ यामध्ये ही कवके आढळतात. दृश्य केंद्रकी एकपेशीय सूक्ष्मजीव कवकांच्या काही प्रजाती डोळ्यांनी दिसतात. म्हणजे ह्या ज्या कवका आहेत त्यांच्या काही प्रजाती आपल्याला डोळ्यांनी दिसतात. ही कवक मृतोपजीवी असून कार्बनी पदार्थांपासून अन्न शोषण करतात. ही मृतोपजीवी आहेत म्हणजे मेलेल्या सजीवांवरती वाढतात आणि त्यांच्यामधील असणाऱ्या कार्बनी पदार्थांवरती ते अन्न शोषण करतात व स्वतःचं अन्न मिळवतात. प्रजनन जे आहे यांचं हे लैंगिक पद्धतीने आणि द्विखंडन तुम्हाला मी सांगितलेलं एकापासून 2 भाग आणि मुकुलायन जो हायड्राचा दाखवलेला मुकुलायन म्हणजे कोंब सारखं फुटतं आणि त्यातून 2 सजीव जे आहेत हे निर्माण होतात. उदाहरणार्थ कवकांची उदाहरणं आहेत ईस्ट, कॅन्डिडा आणि आळंबी, त्यालाच आपण मशरूम म्हणतो. हे कवकांची उदाहरणे आहेत. आता द्विखंडन पद्धतीने जे सांगितलं बघा, द्विखंडन पद्धतीने ईस्ट हा ईस्ट कवक आहे. या कवकाचं द्विखंडन होतं, त्याच्यापासून 2 कवके तयार होतात. पुन्हा त्याचं प्रजनन होत जाऊन एका कवकांपासून अनेक कवके हे ईस्ट पद्धतीची निर्माण होतात. यालाच या पद्धतीला मुकुलायन पद्धती म्हणतात. इथे मुकुल आलेला आहे, हे मुकुल येऊन मग त्याच्यापासून हा वेगळा सजीव निर्माण झालेला आहे. तर पुढचा जो प्रकार आहे ते म्हणजे शैवाले. कवके बघितली. आता शैवाले जी आहे ही सुमारे 10 mm ते 100 mm पर्यंत असतात. शैवाले म्हणजे शेवाळ आपण बघतो ते, ह्याला उदाहरण आहे हे क्लोरेला. मग हे जे क्लोरेला आहे त्यानंतर शेवाळ जे आहे हे या पद्धतीचं आपल्याला दिसून येतं. केव्हा, तर जेव्हा आपण सूक्ष्मदर्शकाखाली पाहू त्यावेळेला. ही शैवाल जी आहेत ही प्रामुख्याने पाण्यात वाढतात, दृश्य केंद्रकीय आहेत, एकपेशीय आहेत आणि स्वयंपोषी सजीव आहेत. एकपेशीय म्हणजे ज्यांचं शरीर एका पेशीपासून बनलेलं असतं ते एकपेशीय. स्वयंपोषी म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे सूर्यप्रकाशांच्या मदतीने हरित लवकांच्या साह्याने. पेशीतील हरित लवकांच्या साह्याने हे प्रकाश संश्लेषण करतात. यांची उदाहरणं आहेत क्लोरेला आणि क्लॅमिडोमोनास. तर या शैवालांच्या थोड्या प्रजाती ह्या एकपेशीय आहेत. या शैवाल जे आहे यांच्या काही प्रजाती एकपेशीय आहेत, तर इतर सैवर शैवाले जी आहेत ही बहुपेशीय असून आपल्याला नुसत्या डोळ्यांनी सुद्धा दिसतात. आपण ओलसर जागी जे हिरव्या रंगाचं शेवाळ पाहतो ती ह्या प्रकारची ही प्रजाती आहे. त्यानंतर पुढचा जो 5वा जो आहे तो म्हणजे विषाणू. या विषाणूंचा आकार मात्र 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर पर्यंत असतो. याच्यामध्ये साधारणपणे या विषाणूमध्ये आपण टोमॅटो वरती जो पडणारा रोग आहे तो विल्ट नावाच्या विषाणूमुळे पडतो. त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांच्या माहितीचा कोरोना व्हायरस हा सुद्धा विषाणू आहे. मग हे जे विषाणू आहेत हे विषाणू सामान्यतः सजीव मानले जात नाहीत किंवा ते सजीव निर्जीवांच्या सीमारेषेमध्ये आहेत असे म्हणतात. सजीव आणि निर्जीव दोघांच्या बाउंड्रीवरती आहेत असं म्हणतात. मात्र त्याचा अभ्यास सूक्ष्मजीवशास्त्रामध्येच केला जातो. हे विषाणू कसे असतात तर अतिसूक्ष्म आहेत. म्हणजे जीवाणूच्या 100 ते
10 ते 100 पटीने लहान असून फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिकेमधून दिसतात. हे स्वतंत्र कणांच्या रूपामध्ये आढळतात. हे विषाणू जे आहेत हे स्वतंत्र कणाच्या रूपामध्ये आढळतात. विषाणू म्हणजे डीएनए, डीएनएचा फुल फॉर्म डीऑक्झी रायबो न्यूक्लिक आम्ल किंवा आरएनए रायबो न्यूक्लिक आम्ल यांच्यापासून बनलेला लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते. असा हा विषाणू आहे. वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच ते राहू शकतात. हे कुठे राहतात तर वनस्पती आणि प्राणी ह्या ज्या जिवंत पेशी आहेत त्याच्यामध्ये ते राहू शकतात व या पेशींच्या मदतीने विषाणू स्वतःची प्रथिने बनवतात व स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात. एकदा का ते प्राणी किंवा वनस्पतीच्या जिवंत शरीरात शिरले की ते स्वतःची असंख्य अशी प्रतिकृती तयार करतात, म्हणजे त्यांची संख्या वाढते आणि त्यानंतर यजमान पेशींना नष्ट करून या प्रतिकृती मुक्त होतात व मुक्त विषाणू पुन्हा नव्याने पेशींना संसर्ग करतात. अशा प्रकारे हे विषाणूंची संख्या वाढतच जाते. विषाणूंमुळे वनस्पती व प्राणी यांना विविध रोग होतात. सगळ्यांच्या माहितीचा आहे. हा कोरोनाचा विषाणू आहे, त्यामुळे काय होतंय ते सर्वांना माहितीच आहे. तर अशा प्रकारे हे विषाणू जे आहेत वनस्पती आणि प्राणी यांना रोगासाठी कारणीभूत ठरतात. आता यामध्येच तुम्हाला ही गोष्ट माहित आहे का तर मानव पोलिओ विषाणू, इन्फ्लुएन्झा विषाणू, HIV म्हणजे एड्स विषाणू इत्यादी, गुरांसाठी पिकोर्ना विषाणू आणि वनस्पतीमध्ये टोमॅटोवरील विल्ट विषाणू, तंबाखूवरील मोझाईक विषाणू आणि जीवाणू बॅक्टेरिओफाज हे विषाणू जीवाणूंवरती हल्ला करतात. असे हे विषाणू मानवासाठी म्हणजेच प्राण्यांसाठी आणि वनस्पतींसाठी रोगास कारणीभूत ठरणारा हा घटक आहे. आशा करतो की तुम्हाला हे समजले असेल. पुन्हा एकदा आपण व्हिडिओ जर बारकाईने पाहिला तर आपणास हे अवश्य कळेल अशी आशा करतो. धन्यवाद. पुढच्या वेळेला मिळूया दुसऱ्या प्रकरणासाठी.